नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तर आज प्लॅन आहे फालुदा बनवायचा. तर इथे मी फालुदा प्रीमिक्स घेतलेला आहे, म्हणजे फालुदा एकदम पटकन बनतो. तर आपल्याला ना गॅसवरती 1 लिटर दूध उकळायला ठेवायचं आहे आणि याच दुधामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी पण टाकायचं आहे. आता दूध उकळायला ठेवलेलं होतं तोपर्यंत ऋषी क्लासेसवरून आलेला आहे. रविवारचे पण त्याला क्लासेस असतात. तर बेल वाजली म्हणून मी दरवाजा उघडायला गेले, सगळ्या कड्या काढल्या पण दरवाजाच उघडत नव्हता, कारण दरवाजा बाहेरून ओढून पकडला होता. तर हे घरी असले ना की अशी चेष्टा वगैरे यांना सुचतच राहते. आणि दरवाजा सोडल्यावर उघडला तर ऍक्टिंग अशी करतायत की जणू काही मीच दरवाजा उघडत नव्हते. तर बघा इथे पिहूची घरात आल्या मस्ती सुरू झाली आणि तोपर्यंत दूध पण उकळलं होतं म्हणून मी त्यात फालुदा प्रेमिक्स टाकले. प्रेमिक्स टाकले ना की हे 10-12 मिनिटं शिजून घ्यायचं असतं. तर मी इथं छान असं शिजून घेतलंय, ड्रायफ्रूट टाकले. आता हे ना रूम टेम्परेचर वरती येईपर्यंत वेट करायचं. तोपर्यंत बघूयात पिहू आणि तिच्या पप्पांचं काय चाललं. काय सांगितलं होतं, एक ग्लासात पाणी, रिकामा एक ग्लासात पाणी आणतो जादूने. म्हणजे तुम्ही इथनं उठायचं नाही. म्हणलं ठीक आहे, नियमानुसार नाही उठणार. मग मी ऋषीला सांगितलं पाणी घेऊन या ग्लासात. ऋषीने आणलं, हिला मी दाखवलं. आणि इथे फालुदा पण पूर्ण थंड झालेला आहे. तर आता मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. पाणी घेऊन काहीतरी एक्सपेरिमेंट करतच होते की पाणी ग्लासातलं पूर्ण यांच्या अंगावरती आणि सोफ्यावरती सांडलेलं आहे. सांडलं पाणी कोण भिजला? वॉटरप्रूफ आहे. सॉरी. तिकडे होणार आहे. तर मी तर किचनमधल्या कामात बिझी होते तोपर्यंत ह्यांनी त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या ना त्या सगळ्या निस्तरल्या आहेत. टिपाय वगैरे साईडला केला, फरशी पुसून घेतली आणि जे भिजलेले सोफे होते ना ते उन्हात पण नेऊन टाकले. तर आता आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून मी तोपर्यंत दळण करत आहे. तर बाजरीचं इथं 2 किलो दळण करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये बाजरीमध्ये उष्णता असते ना त्यामुळे मी याच्यामध्ये थोडीसं तांदूळ पण मिक्स करते आणि नाचणी पण आपल्या अशी खाण्यात येत नाही त्यामुळे बाजरीमध्येच मी नाचणी, थोडीशी फुटाणे वगैरे पण टाकून देते. तर अशी भाकरी खाल्ली तर हेल्थसाठी अजून वेगळं काही करायची गरज आहे का? तर इथे माझं बाजरीचं दळण तर झालेलं आहे. तर चला आता बघूयात ऋषी, पिहू आणि त्यांचे पप्पा तयार झालेत का. चला, झाले का तयार? ओके. येतो का? नको. का रे बाळा, चल की. नको. आपण आहे ना ऋषी तर नको नकोच म्हणत होता, पण पिहू बघा बाहेरच जाऊन उभी राहिलेली आहे. तर बाहेरच जाऊन उभी राहिली डायरेक्ट. पप्पा येत आहेत ना अजून. तर ऋषी तर काही आमच्या बरोबर आला नाही म्हणून आम्ही तिघे गाडीवरच गेलो. पुण्यात गाडीवर फिरायला मज्जा येते. जाताना मला इथे दळण ठेवायचं होतं तर दळण ठेवलं आणि आता आम्ही जाणार आहे फिरायला. तर अर्ध्याच तासाच्या अंतरावर एक डायनासोर पार्क आहे, तिथे आम्ही जाणार आहे. तर बघा आम्ही डायनासोर पार्क मध्ये आलेलो आहे. खूप मोठा आणि खूप सुंदर डायनासोर पार्क आहे. याचं मी ना गुगलवर थोडी माहिती काढलेली होती, पण ही गुगलवरती जेवढी माहिती आहे ना त्याच्यापेक्षाही हे खूप जास्त सुंदर आणि खूप मोठं आहे. खूप सारे मोठे मोठे इथे डायनासोर आहेत. खूप मोठा आणि सुंदर असल्यामुळे ना इथे फोटोशूट वगैरे पण होतं. तर बघा एक एक करून आम्ही सगळे डायनासोर बघत होतो. खरं तर आम्हाला या गार्डन मध्ये पोहोचायला ना पार 5 वाजले. लवकर यायला पाहिजे होतं, कारण हे इतकं मोठं गार्डन आहे की सगळं पाहण्यासाठी फिरण्यासाठी 3 ते 4 तास नक्कीच पाहिजे. तर एक एक करून आम्ही सगळे डायनासोर पाहिले आणि हे सगळे डायनासोर ना मेटलने बनलेले आहेत बरं का, त्यामुळे ते पाहायला खूप छान वाटत होतं. प्रत्येक डायनासोर दिसला ना की पिहू अगदी धावत धावत त्याच्याजवळ जाऊन उभी राहायची. आणि डायनासोर पार्कमधली ही एक अशी जागा आहे इथे प्रोफेशनल शूट केलं जातं. खूप सुंदर आहे बघा. आणि हा डायनासोर बघा इतका मोठा आहे की याच्या आतमध्ये लोक जात आहेत आणि त्याच्या आतमधून घसरगुंडी खेळतायत. तर मी पण म्हटलं याच्या आतमध्ये जाऊन बघावं. तर बघा एक एक करून छोटी मुलं किंवा मोठी माणसं सगळेच आतमध्ये जात आहेत. तर हे बघा डायनासोरच्या आतमधून बाहेरचा नजारा आणि इथे पिहू खेळत आहे. खरं तर ही घसरगुंडी खेळायची माझी पण इच्छा होती, पण ही इतकी मोठी होती की मी नाही खेळू शकले. आणि तिथून आम्ही दुसरीकडे आलेलो आहे. तर हा बघा हा डायनासोर पण किती वेगळा आहे. प्रत्येक डायनासोरची ना त्याच्या जवळ एका बोर्डवरती माहिती पण दिलेली आहे. आणि आता जशी जशी संध्याकाळ होत आहे ना तसं तसं हे गार्डन अजूनच खूप छान दिसतंय. इथली सिटिंग अरेंजमेंट पण बघू शकता, खूपच वेगळी आहे. त्यामध्ये लाईट्स आहेत. आणि हा त्याचबरोबर इथे तुम्हाला एक्सरसाइज करायची असेल तर त्यासाठी पण खूप सारे ऑप्शन आहेत. तर एका ठिकाणी यांनी मला जबरदस्ती एक्सरसाइज करायला घेतलंय. मला याच्यावरती पण खरं तर भीती वाटत होती, पण थोडी एक्सरसाइज केली. आणि हे बघा थोड्या थोड्या लाईट्स चालू झालेल्या आहेत. तर किती सुंदर असे हे गार्डन दिसत आहे. तर हे
गार्डन इतकं मोठं आहे की चालून चालून आम्ही दमलो होतो, म्हणून म्हटलं एका चेअरवर बसावं, म्हणजे स्पेशली लाईटवाल्या चेअरवरती बसायचं होतं. बसल्यावरती समजलं की या चेअर वॉश केलेल्या आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडंसं पाणी होतं. तर उठून म्हटलं चला राहिलेले डायनासोर बघावेत, कारण अंधार पडायला सुरुवात झाली होती. आणि हा, हे सगळे डायनासोर ना मेटलने बनलेले आहेत. प्रत्येक डायनासोरची त्याच्यावरती माहिती आहे, म्हणजे त्याचं वजन किती आहे वगैरे खूप सारी माहिती आहे. आता बघा इथे झाडं पण इतकी छान आहेत ना लाईटवाली, की खरंच असं वाटतं बघतच बसावं. तर 3 तास आम्ही हे डायनासोर पार्क फिरलो. खरं तर आम्हाला अजून फिरायचं होतं, पण उशीर झाला होता. ऋषीचा फोन येत होता घरून, त्यामुळे आम्ही निघालो आहे. आता आम्ही आलो हे घरी आणि मम्मी बनवते मॅगी. हो, मला आता स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा आलाय ना, त्याच्यामुळे म्हटलं आता मॅगीच बनवा. आणि रात्रीचे 10 वाजले, 10 वाजता मी कधी स्वयंपाक करणार. आणि मम्मी फालुदा फालुदा फ्रीजमध्ये ठेवला होता जाण्याच्या अगोदर, त्यामुळे मस्त सेट झाला असेल. मी ते ग्लास पण काढून ठेवलेले, आणि आपण अगोदर मॅगी खायची, नंतर फालुदा खायची. ठीक आहे. हा पप्पा काय करताय? कोटेशन बनवतोय, उद्या द्यायचंय मला. तर आता मी सगळ्यांसाठी गरम गरम मॅगी घेतलेली आहे. आम्ही सगळ्यांनी बसून छान असा डिनर केला, आणि आता घेणार आहे फालुदा. जेवण झाल्यावरती ना फालुदा खाण्याची किंवा थंड थंड काही खाण्याची वेगळीच मज्जा असते. तर मस्त जसं बाहेर मिळतो ना, अगदी तसाच मी ग्लासामध्ये फालुदा घेतलेला आहे. आता यामध्ये आईस्क्रीम वगैरे टाकले ना तर अजून छान लागतो, पण आईस्क्रीम नव्हती म्हणून तसाच फालुदा घेतलेला आहे. तसा हा फालुदा एवढा टेस्टी असतो ना की यामध्ये एक्स्ट्रा काही ऍड करायची गरज नसते. अयो ते चांगला झालाय. आवडला ना? पप्पाला पण खूप आवडला. मी बघते फालुदा. तर फालुदा एवढा छान झालता की मी पण 1 मिनिटाच्या आत ग्लास संपवला आहे. तुम्हाला छान लागलं का? हो, एकदम छान लागलं. तुमचं काम चालू आहे का? माझं काम चालू आहे. माझं चांगलंय म्हणून मी हळूहळू पिती. पिऊला खूप आवडला म्हणून ती खूपच हळूहळू पिती. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. असं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.